पण आता साधे फसवणुकीचं असेल किंवा फोर्जरी असेल, तर त्याचा या तुमच्या ग्राफॉलॉजीचा कसा उपयोग होतो? म्हणजे गुन्हे सोडवण्यासाठी तुम्ही जेव्हा पोलिसांबरोबर काम करता तेव्हा कसा उपयोग होतो त्याचा? बेसिकली आता एक समजा आता एक खूप दिवस एक केस आहे. हे मला असं वाटतं की तुमचा पॉडकास्ट सगळेजण भरपूर लोक बघतात, म्हणून तुमच्या माध्यमातून मी ही केस मुद्दाम नावासकट जे माझ्याकडे नाव आहे त्याच्या देखत सांगतो. पुण्यामध्ये एक श्रीरंग माधव जोशी नावाच्या नावाने एक व्यक्ती फिरते. त्या व्यक्तीचं साधं सोपं काम आहे. तो शक्यतो वयस्कर आणि समजा भिडे माझा आडणार की 5 शब्दांच्या पलीकडं लेले, काणे, नेने, साने, शिंदे अशा आडनावाची तो माणसं हेरतो की जिथं त्याला जास्त सिग्नेचर करावी लागणार नाही, मोठी सिग्नेचर करावी लागणार नाही. तो त्या वयस्कर माणसांच्या घरी जातो. म्हणजे आता तो कसा जातो, आता आम्ही पॅटर्न शोधून काढायचा प्रयत्न केला. हा गेस तुम्ही समजून चाला, जे आम्हाला त्या लोकांनी कोणीतरी सांगितलेलं असेल की बँकांची केस करताना त्या क्लायंटशी आम्ही, कारण बँकांचा एक वेगळा प्रकार मी नंतर हे बोलता तुम्हाला सांगतो की बँका माझ्याकडे खूप येतात की काही वेळेला की आमच्या लोकांकडनं चुकीचा चेक पास झाला का हे त्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं असतं. पण मग ही जी केस आहे ना, ही मुद्दाम मी तुम्हाला सांगतो की तो येतो, तो वयस्कर माणसाच्या घरी जातो, त्यांना सांगतो की टाटा स्काय किंवा इंटरनेटचं काही ना काहीतरी एक प्लॅन आलेला आहे, तर तुम्ही मला एक 100 रुपयाचा चेक द्या. 100 रुपयाचा चेक द्यायला तुम्हाला तो प्लॅन सोपा मिळतो वयस्कर माणसांसाठी. आला वयस्कर माणसं काही त्यात फशी पडतात आणि चेक बुक ते बाहेर घेऊन आल्यानंतर त्यांना सांगतो मला ग्लासभर पाणी मिळेल का. तर ग्लासभर पाण्याला कोणी नाही म्हणत नाही. चेकबुक चुकून त्या टेबलवरच ठेवलं जातं. तो माणूस पाणी आणायला जातो, तो खालनं 2 लिफ्ट्स त्यातल्या चेकबुकमधल्या काढतो. तो काढल्यानंतर तो 100 रुपयाचा चेक घेतो. आता 100 रुपयाचा चेक घेतल्यामुळे त्याच्याकडे 2 डाटे त्याला मिळतात. एक तर बँक अकाउंट मिळतं आणि ह्या माणसाची सही कशी आहे ती कळते. त्या माणसाची सही केल्यानंतर तुम्हाला पुढचा प्रकार सांगितलं तर सगळ्यांनाच धक्का बसेल की तो बँकेला पत्र लिहितो की हा चेक घेऊन येणारा माझा भाचा आहे, मी बेड रिडन आहे, त्यामुळे मी पैसे घ्यायला येत नाही, पण ह्या माणसाला देऊन त्या पत्राखाली सुद्धा तो त्या व्यक्तीची तशीच्या तशी सही करतो. त्याच्याकडे चेक असतो. चेक असल्यानंतर तो आत जातो बँकेमध्ये आणि सगळ्यात त्याचा चांगुलपणा म्हणा, वाईटपणा म्हणा, तो ₹1,00,000वर कधीच पैसे काढत नाही. त्यामुळे आणि त्याचा कॅमेऱ्यामध्ये जो फोटो येतो तो टोपी घातलेला येतो आणि बऱ्याच ठिकाणी त्याने श्रीरंग माधव जोशी नावाने मागच्या बाजूला नाव लिहून व्यवस्थित पैसे काढलेले आहेत. आणि तो एकदा समजा, आता मी असं म्हणणं चुकीचं की असं होऊच नाही तुमच्या, तर समजा नौपाडात आलात तर नौपाडातले जे आजूबाजूचे 4-5 बँका आहेत त्या 4-5 बँकेमध्ये तो करतो आणि तो जातो, संपला विषय. आता हा प्रकार जेव्हा तुम्ही म्हणता हा येतानंतर आमच्याकडे 2 पद्धतीत येतो की आता ह्यामध्ये कसं होतं की जेव्हा बँकिंग सिस्टीममधनं चेक पास केला जातो, चेक पास करताना त्या व्यक्तीकडनं जो बँकेचा एम्प्लॉई आहे त्याच्याकडनं चूक झाली आहे का हे ॲलिगेशन कस्टमरकडनं केलं जातं की ही माझी सही नाही, मी हे चेक भरलेले नाही आहेत, तर माझे पैसे गेलेले आहेत. मग बँक काय करतं की राजेंद्र हे आमच्या लोकांकडनं झालं आहे का, हे काय झालेलं आहे, पण त्याचं इतकं सहाय्य करायचं तंतोतंत स्किल आहे की त्यावेळेला बँक ऑफिसर किंवा जे पास करणारे जे कोणी क्लार्क असतील किंवा त्याला आपण असिस्टंट मॅनेजर म्हणूयात, त्यांच्या त्या सह्यांचा इतकं तो धुळपेक करतो आणि तो निवडतो छोटी नावाचं, छोटी सही असलेली, आणि त्यामुळे त्याचं आजपर्यंत अव्याहत काम चालू असं वाटतं. अजून तो पकडला नाही गेलेला? हा, म्हणजे माझ्यापर्यंत तरी बातमी नाही आली की ह्या नावाची कोणी व्यक्ती पकडली गेलेली आहे. आता हा एक प्रकार झाला. दुसरा एक तर तुम्हाला इतका वेगळा प्रकार फ्रॉड मला बँकिंगमध्ये बघायला मिळालेला आहे की मोठ्या आता नाव घेत नाही, पुण्यातल्या मोठ्या फर्म्स आहेत आणि त्या फर्म्समध्ये पार्टनर असलेली ते शक्यतो तो निवडतो जिथं पार्टनरशिप आहे आणि आयदर ऑफ सिग्नेचर आहे असं तो निवडतो. त्यानंतर तो काय करतो की त्या अकाउंटचा जो बँक असेल त्या बँकेला तो लेटर हेड तयार करतो त्या कंपनीचं. समजा XYZ कंपनी आहे, त्या XYZ कंपनीचा तो लेटर हेड तयार करतो. त्या लेटर हेडवर तो 15 दिवस अगोदर एक पत्र देतो की आजपासून माझा मोबाईल नंबर बदललेला आहे, माझा ईमेल ॲड्रेस बदललेला आहे. हे कॉमन पॅटर्नचं त्याचं पत्र आहे. तो त्या बँकेला जातो, बँक ते लगेच एका मिनिटात ती सही बघतात, सही करून बँक मोबाईल नंबर बदलते आणि ईमेल ॲड्रेस बदलतं. हे बँक आणि ईमेल ॲड्रेस तो का बदलतोय, कारण तुम्हाला नंतर लक्षात येतं की ते बदलल्यानंतर तो बँकेला चेकबुकची डिमांड करतो. पण मग तो जो मेसेज असतो तो पहिल्या मोबाईलवर जाणार असेल ना? तो पहिला मोबाईलचा नंबर बदलल्यामुळे आता जो नवीन मोबाईलचा नंबर दिला त्याच्यावर तो मेसेज जातो आणि तो मेसेज चेकबुक मिळाल्याचा पहिल्या नंबरला येतच नाही ना. मोबाईल हा पहिल्यांदा इतका शहाणा आहे, तो मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस बदलतो. त्यामुळे चेकबुक डिलिव्हरी झालंय हे नवीन मोबाईल नंबरला नवीन ईमेल ॲड्रेसला जातं. त्यानंतर त्याचा आणखीन पुढचा प्रकार बघितला ना की कधी कधी असं वाटतं ना की काय लोक असतात, म्हणजे ही बुद्धी जर त्यांनी चांगल्या बाजूला वापरली असतील तर कुठे गेला असता. तो असं बघतो की XYZ कंपनीचं अकाउंट ज्या बँकेमध्ये आहे
त्या बँकेमध्ये ABC नावाचं कुठल्या सोन्याचं दुकान आहे का? सोन्याचं दुकान आहे असं तो बघतो, मोठं सोन्याचं दुकान. XYZ कंपनीचा चेक घेऊन तो जातो, रेग्युलर त्या क्रॉस चेक करतो, त्यामध्ये मोठी अमाऊंट लिहितो. मोठी अमाऊंट करून तो सांगतो की ABCला तुम्ही हे पास करा. तिथल्या तिथं इंटरनल पासिंग असल्यामुळे बँकेला पण फारसा संशय येत नाही. ABCकडे ती अमाऊंट जाते. ABCकडे ती अमाऊंट गेल्यानंतर त्याचा एक माणूस तिथं उभा असतो. तो सोनं तिथल्या तिथं विकत घेतो आणि निघून जातो. आता तर ती केस इतकी डोक्यात बसली की मला जर कॅपिटलमध्ये लेटर हेड झाला आणि फ्रॉड असेल तर मी सांगतो, अरे ही लोक आहेत का बघा आणि असं सोन्यामधनं सोनं नेलंय का? म्हणजे आता काही पॅटर्न, हा खरं प्रॉडकास्टचा कधी कधी खूप बोलल्याचं टाळायचं पण लागतं, कारण काही झालं तरी गुन्हेगार साक्षर करायचे नसतात. कोणतरी ऐकणारा गुन्हेगार पण असू शकतो आणि त्याला स्किल पण वाढवायचं नाही. म्हणून काही मधल्या ज्या आमच्या प्रॅक्टिस आहेत त्या आम्ही कसं करतो, तर त्याच्यानंतर लक्षात येतं की तुम्हाला काही वेळेला इतकं चॅलेंजेस वाटतं ते की अरे हा माणूस कॅपिटलमध्ये का लिहितो, म्हणजे इथपर्यंत की त्याचा शिक्का सुद्धा आहे ना तो कॅपिटलमध्येच आहे. मग कॅपिटलमध्ये लिहिलं तर तुम्हाला ते कठीण होतं का? नाही, तो लेटर हेड कॅपिटलमध्येच तयार करतो, ड्राफ्टिंग कॅपिटलमध्ये करतो. दुसरं काय होतं ना, तुम्हाला मला स्मॉल केसमध्ये वाचायची सवय असते. कॅपिटलमध्ये जर लिहायला गेला माणूस तर कॅपिटलमध्ये तुम्हाला लिहायची सवय नसतं. तुमचं लिहिणं त्या बँक मॅनेजरला वाचायची सवय नसते. कॅपिटलमध्ये लिहिल्यानंतर तुमचं हँडरायटिंग पटकन मॅचिंग होतं की नाही त्याच्या आयसाईटमधनं येऊन त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचत नाही. आणि मेंदूपर्यंत न पोचत गेलं त्याचा असा संशय फार येत नाही की हे दुसऱ्याचं हँडरायटिंग आहे. तेव्हा कधी कधी कॅपिटलमध्ये लिहिणं म्हणजे असं काही लोकांना खूप, म्हणजे माझ्याकडे आणखीन एक खूप मोठा मध्ये माणूस आला होता आणि त्याला स्वतःचं हँडरायटिंग ॲनालिसिस करून घ्यायचं होतं, माझा स्वभाव कसा आहे, आणि त्यांनी सगळं कॅपिटलमध्ये मी लिहिलं होतं. मी त्याला सांगितलं की राजा कधीच कॅपिटलमध्ये लिहू नये, कारण कॅपिटलमध्ये आपण इम्फसाईज करण्यासाठी लिहितो. तू स्वतःला जर जास्त इम्फसाईज करायला जात असेल तर एकदम मराठीमध्ये इंग्लिशमध्ये कुठली म्हणे की उथळ पाण्याला खळखळाट पार किंवा लो टाईड शोज हाय टाईड, तर तसं कारण नसताना करू नको. तू रेग्युलर लिहायचा पॅटर्न कर. त्यामुळे कॅप्समध्ये लिहिणं फार सोपं नाही. म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही आज इतके वर्ष प्रॅक्टिस करताय, तरीसुद्धा तुम्ही एखादं प्रिस्क्रिप्शन कॅपिटलमध्ये लिहायचा प्रयत्न कराल, तुम्हाला जाणवेल की हे खरंच अवघड आहे. मी आज इतके वर्ष प्रॅक्टिस करतोय पण मला पण मी पटकन कॅपिटलमध्ये लिहायला जमणार नाही. हे साधे फॉर्म जे भरायचे आहेत ते फॉर्मसुद्धा कॅपिटलमध्ये भरले जाणार नाहीत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.